एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। पांढरकवडा पोलिसांची दुचाकी चोरी प्रकरणी आरोपीला अटक, 2 मोटारसायकली जप्त। पांढरकवडा पोलीस स्टेशन पांढरकवडा हद्दीत घडलेल्या दुचाकी चोरी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी एका आरोपीला अटक करून चोरीस गेलेल्या 2 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। या कारवाईत सुमारे 60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। दिनांक 19 मे 2026 रोजी फिर्यादी नितीन मारुती सव्वा लाखे राहणार साई मंदिर पेट्रोल पंप लेआउट पांढरकवडा यांनी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे तक्रार दिली होती। त्यानुसार जीवन वेलफेअर हॉटेल समोरून त्यांची हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH 29BX2526 अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। तपासादरम्यान पोलीस निरीक्षक LD तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके तयार करण्यात आली होती। तपासादरम्यान आरोपी मिलिंद जयमरद डोंगरे राहणार लोणी तालुका कोरपणा यांच्या ताब्यात चोरीची मोटारसायकल आढळून आली। चौकशीत आरोपीने पांढरकवडा तसेच राजुरा येथूनही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी दोन्ही मोटारसायकली जप्त केल्या असून आरोपीला पुढील तपासणीसाठी अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक LD तावडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जुनघरे, पोलीस कॉन्स्टेबल विलास जाधव, पोलीस कॉन्स्टेबल रजनीकांत पाटील, नायब पोलीस कॉन्स्टेबल सुनील ड्रोडे, नायब पोलीस कॉन्स्टेबल सचिन काकडे, पोलीस कॉन्स्टेबल राजू मुत्तलवार आदींच्या पथकाने पार पाडली। पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल आनंद अलचेवार व पोलीस कॉन्स्टेबल रविकांत दराडे करीत आहे।